काय करू शकत नाही याचा जर विचार केला तर मराठी माणसाला हिंदवी स्वराज्याची स्थापना करता येते, मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते, मराठी माणूस स्वतंत्र भारताचा पहिला अर्थमंत्री होऊ शकतो, मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते, मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशाह होता येतं, मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं, मराठी माणसाला मुलींची पहिली शाळा काढता येते, पहिली महिला डॉक्टर होता येतं, पहिली महिला राष्ट्रपती होता येतं आणि मराठी माणसाला महासंगणक बनवता येतो. भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते डॉक्टर विजय भटकर. आज अनेक भारतीय भाषा संगणकावर येऊ शकल्या, त्या त्यांनी दिलेल्या तंत्रज्ञानामुळेच येऊ शकल्या. प्रत्येक घरापर्यंत संगणक शिक्षण पोहोचावं या उद्देशानं ETH या संस्थेची स्थापना करणारे डॉक्टर विजय भटकर, अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे, आजची ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं संपादन करणारे डॉक्टर भटकर, 40हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉक्टर विजय भटकर, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण असलेल्या डॉक्टर भटकर यांना विनंती करते की त्यांनी उद्घाटनपर भाषण करावं. इतकी रसाळ आणि मलाही मंत्रमुग्ध करणारी भाषणं झाल्यानंतर मी काही वेगळे विचार मांडणार आहे, गंभीर विचार मांडणार आहे, मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मी वेगळं स्थान निवडलं आहे. सर्व मान्यवरांच्या नावाचं पुनश्च उद्घोष न करता मी सर्व व्यासपीठाला मनापासून अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या तर्फे. विश्वविख्यात थोर ज्येष्ठ संशोधक इतिहासकार सर अर्नोल्ड टोयनबी भाऊसाहेब ह्यांनी जगातील 10,000 इतिहास वर्षांचा अभ्यास करून जगातील ज्या ज्या संस्कृती विश्वामध्ये आल्या, मानव संस्कृती आल्या, त्यांचा सखोल अभ्यास करून एक निष्कर्ष काढला होता आणि एक भाकीत केलं होतं. जगामध्ये अनेक प्राचीन संस्कृती प्राचीन काळापासून हजारो वर्षापासून त्या आल्या, त्या उत्तुंग तऱ्हेने पुढे गेल्या आणि त्यांचा लयही झाला. सुमेरियन संस्कृती, मेसोपोटियन संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, ग्रीक, रोमन आणि त्यानंतर आलेल्या अनेक संस्कृती, ह्या संस्कृतींचा अभ्यास करताना त्यांनी जो निष्कर्ष काढला, जगामध्ये एकमेव संस्कृती जी आहे ती आजही त्याच शक्तीने जिवंत आहे, ती म्हणजे भारतीय संस्कृती. एक वैज्ञानिक असल्याप्रमाणे त्याचं उदाहरण काय, आपण कसं म्हणू शकतो की ही जिवंत संस्कृती आहे भारतीय, म्हणून तिला सनातन म्हटलंय. आणि तिला सनातन म्हणजे जी कालातीत आहे, पण त्याचबरोबर सनातन म्हणजे जी सदा नूतन तऱ्हेने व्यक्त होत असते, अशी सनातन संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे.
त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहिलं की या संमेलनाचं उद्घाटन जे झालं आहे ते सरस्वती पूजनात झाले. या सारस्वताचं उद्घाटन सरस्वती पूजेनं होत राहिले आणि आजही ते झालेलं आहे. म्हणून त्या सर्व वाङ्मयाची देवता, 14 विद्येची देवता, 64 कलेची देवता, वाग्देवता त्या सरस्वतीला मी आपल्या सर्वांच्या तर्फे पुनश्च वंदन करतो. दीप प्रज्वलांनी या मंगल साहित्य संमेलनाचं आपण उद्घाटन केलं आणि ही प्रथा अनेक वर्षापासून आपण चालवित आहोत. हे प्रत्यक्ष उदाहरण आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या संस्कृतीमध्ये, या संस्कृतीचा अभ्यास करताना त्यांनी जो अभ्यास केला आहे की या संस्कृतीमध्ये एकी का टिकली आहे, कारण त्याचं अधिष्ठान आहे ज्ञान. आणि नुसतं ज्ञान हे अत्युच्च कोटीचं ज्ञान, ज्याची अभिव्यक्ती प्रस्थानत्रयीमध्ये होते. हा मोठा प्रश्न आहे. ज्या संस्कृतीला ज्ञानाचं म्हणजेच विज्ञानाचं अधिष्ठान मिळालं नाही त्या सर्व संस्कृती लय पावल्या आहेत. आणि जी प्रस्थानत्रयी उपनिषद, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता त्यामध्ये ह्या सर्व सृष्टीचा जे वेध घेतला आहे, जीव जगत आणि ईश्वराचा वेध घेतलेला आहे, त्याची अभिव्यक्ती होते. आणि ह्या ज्ञानाची अभिव्यक्ती